गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या इंदोरच्या ट्रिपमधील तिसरा दिवस आहे आणि आज आपण महेश्वर या ठिकाणी आहोत. रात्री आपल्याला लेट झालं नाईटला इकडे येताना 11:30 आपल्याला वाजले. तरी पण आज आपण सकाळी पुन्हा उठलो लवकर तरी टायमात आणि आता 9:30 झालेले आहेत आणि 9:30 वाजता आपण निघत आहोत, रूम चेकआउट करत आहोत आणि आपण आता ब्रेकफास्ट करणार आणि पहिला पण साईट सीन जाणार अहिल्याबाई होलकर आणि गुप्तेश्वर महादेव मंदिराला आपण व्हिजिट करणार आणि पुढील नियोजन कशा पद्धतीने असणार आहे हे त्या ठिकाणी आम्ही ठरवणार. तर चला मित्रांनो, आज आपण उशीर न करता आपण पहिल्या साईट सीनला आणि महादेव टेम्पलला आपण दर्शन करू. आता आम्ही वॉकेबल आहोत. चालत चालत आम्ही मंदिराकडे साईड सीनला निघालो आहोत. गाडी पार्किंग मध्ये उभी केली आम्ही. गुड. ॲक्च्युली आता आम्ही चालत फिरतोय, पण इथे ग्रुप असेल तर त्या ग्रुपने इथे ॲटो रिक्षानेच यायचं, कारण 1 किलोमीटर अंतर आहे. आपण म्हणतो तेवढं सोपं नाही, पण थोडं चालायला लागतं. त्यासाठी ॲटो रिक्षा बेस्ट ऑप्शन आहे इथे. मध्य प्रदेशातील दक्षिण बाजूस इंदोरपासून 100 किलोमीटरच्या अंतरावर स्थित असे असणारे ऐतिहासिक शहर म्हणजे महेश्वर. नमस्कार, मी देव. आत्ता आपण महेश्वरला पोचलो आहोत. महेश्वर ह्या ठिकाणची ओळख ही मा राणी अहिल्याबाई होळकर या नावाने होते. 1767 मध्ये मल्हारराव होळकर यांचे निधन झाल्यानंतर अहिल्याबाईंनी मालवा प्रांताचा कारभार हाती घेतला. त्यांच्या कारकिर्दीत इंदोर आणि महेश्वर हे शहर समृद्ध झाले. त्यांनी राजधानी महेश्वर येथे स्थापन केली आणि येथेच त्यांनी एक भव्य किल्ला उभारला, जो आज अहिल्याबाई होळकर फोर्ट किंवा महेश्वर किल्ला म्हणून ओळखले जाते, प्रसिद्ध आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत कुशलतेने आणि न्यायाने प्रशासन चालवले. त्यांच्या दरबारात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय मिळत असे. कोणत्याही न्याय निवाडा करताना त्यांच्या हातामध्ये शिवलिंग असे. त्यांनी देशभरात खूप मंदिरे, धर्मशाला व घाटांचे निर्माण केले. त्यांनी सती गेलेल्या स्त्रियांचे स्मारक बनवले. राणी अहिल्याबाई होळकर ह्या कलेच्या संरक्षक होत्या. त्यांनी महेश्वरमध्ये साडी निर्माण करण्यासाठी गुजरात व इतर ठिकाणाहून कुशल बुनकर बोलावले. त्यांना करमध्ये सवलत व सुरक्षित वातावरण दिलं आणि आर्थिक सहाय्यता पण केली. महेश्वर किल्ल्याच्या नक्षीची डिझाईन महेश्वर साडीवर विकसित केली व ती आजही हलकी, सुंदर आणि पारंपरिक डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे. अशा अनेक घटना व संकटांवरती मात केला म्हणून वीर मराठा महाराणी अहिल्याबाई होळकर भारतीय इतिहासातील एक आदर्श शासक महिला होत्या.
तर मित्रांनो, आता आपलं इंदोरचं साईट सीन झालेलं आहे. इंदोरमध्ये आता आपण जेव्हा आलो, आता 3 दिवस झाले, त्याच्यामध्ये आपण इंदोरचं साईट सीन केलेलं आहे, उज्जैनचं साईट सीन केलं आहे, ओंकारेश्वरचं साईट सीन केलं आहे आणि आज आपण फायनली महेश्वरचं साईट सीन केलं आहे. आपली कशी जर्नी होती, 3 दिवसाचा किती प्रवास होता तो तुम्ही आता या व्हिडिओतून बघितला असेलच. आता वाजलेले आहेत 12:30 वाजलेले. आजचं महेश्वरचं साईट सीन आम्ही इथे संपवलेलं आहे आणि आता इथून आम्ही विचार करत आहोत की आपली एक टूर जोधपूरला येत आहे. कॉलेजची ट्रिप आहे आपली, ती ऑलरेडी आपल्याकडे बुक होती आणि ती आज निघालेली आहे तिकडून चिपळूण आणि ती जोधपूरला आज दुपारच्या गाडीला बसून उद्या सकाळी येणार आहे मॉर्निंगला. तर आज आता आपण इंदोरला आहोत. तर असा आम्ही विचार करतो, आम्ही तिघेही, मी पण आहे, माझ्याबरोबर मनीषभाई पण आहेत, दादा पण आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की आपण इथे जोधपूरला जाऊया, त्या आपल्या टूरला आपण अटेंड करू, त्यांना थोडं फिरू, जैसलमेर साईट सीन करू, त्यांना जोधपूर साईट सीन करूया आणि त्यानंतर आपण आपल्या चिपळूणच्या प्रवासाला जाऊया. तर आता आम्ही जोधपूर साईट सीन करायला जात आहोत. जाऊया ना? जाऊया. ठीक आहे. तर तुमचं काय याच्यावरती म्हणणं आहे, आम्ही करतो योग्य करतो की चुकीचं करतो, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण आता आमची जर्नी कशी परत चालू होते, साधारणतः 750 किलोमीटरचं हे जर्नी आहे. 750 ते 700 किलोमीटर जर्नी आहे. 13 तासाचा इथून आता आम्हाला डिस्टन्स आणि अंतर दाखवते की आम्हाला लागतील तेवढा वेळ. तर चला मग न थांबता आमच्याबरोबर आपण जोधपूरला जाऊया. थँक्यू फॉर वॉचिंग. येस, तर चलो. लेट्स गो जोधपूर, राजस्थान.